Hello dear students, today we are going to learn about blood and its functions. Students, आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड असतं त्या ब्लडला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू कशासाठी म्हटलं जातं बघा. तर फ्लुइड म्हणजे जे सबस्टन्सेस फ्लो होतात, ब्लड फ्लो होतं म्हणून त्याला फ्लुइड म्हटलं. कनेक्टिव्ह टिश्यू कुणाला म्हणायचं तर वेगवेगळे कंपोनंट्स आपल्या बॉडीमधले जे टिश्यूज जॉईन करतात, कनेक्ट करतात ते कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. मग हे लिक्विड स्टेटमधला कनेक्टिव्ह टिश्यू आहे म्हणून ब्लडलाच फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू असं देखील म्हटलं जातं. 1 मार्क्ससाठी हे तुम्हाला विचारलं जातं. तसंच ह्या ब्लडचा कलर काय असतो तर जे प्युअर ऑक्सिजनेटेड ब्लड असतं त्याचा कलर असतो डीप रेड. हे देखील 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे ह्या ब्लडचा जो pH असतो, नॉर्मल जो pH आहे आपल्या नॉर्मल ब्लडचा तो असतो 7.4. 7.4 pH आहे की जो स्लाइटली अल्कलाइन असा pH आहे. शिवाय ह्या ब्लडची टेस्ट जी असते ती सॉल्टी टेस्ट असते. मग आत्ता जी आपण इन्फॉर्मेशन बघितली काय की ब्लडला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. याचा कलर जो ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याचा कलर असतो डीप रेड, स्लाइटली सॉल्टी त्याची टेस्ट असते आणि त्याचा pH असतो 7.4. ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये विचारली जाते. त्यामुळं हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता वळूयात ह्या ब्लडचे कंपोनंट्स काय काय असतात. तर ह्या ब्लडचे 2 मेन कंपोनंट्स असतात. एक म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा म्हणजे ब्लड सेल्स. आता प्लाझ्मा कशाला म्हणायचं तर असं इमॅजिन करा की तुम्ही एक ग्लास घेतलाय, त्या ग्लासमध्ये पाणी घेतलंय आणि आता त्या पाण्यामध्ये सपोज आपण शुगर मिक्स केली तर शुगर आणि वॉटर ह्यांचं जसं मिक्सचर फॉर्म होतं तसं इमॅजिन करा की ह्या ब्लडमध्ये मेन कंपोनंट असतो प्लाझ्मा की जो ग्लासमधल्या वॉटरसारखा असणार आहे. मॅक्झिमम पार्ट हा प्लाझ्माचा आणि त्या प्लाझ्मामध्ये बाकीच्या ज्या ब्लड सेल्स असतात त्या इम्बेडेड असतात, त्याच्यामध्ये त्या कंटिन्युअसली मिक्स झालेल्या असतात. ओके, सो हे 2 पार्ट्स लक्षात आले. आता बघूयात हे पार्ट्स 1 बाय 1. यातला सगळ्यात पहिला पार्ट ब्लडचा त्याला म्हटलं प्लाझ्मा. प्लाझ्मा हा काय आहे तर स्लाइटली येल्लोइश कलरचा फ्लुइड आहे. आता ह्या फ्लुइडमध्ये काय आहे तर हा प्लाझ्मा देखील अल्कलाइन नेचरचाच असतो. स्लाइटली येल्लोइश कलर असतो ह्याचा, हा देखील अल्कलाइन असतो आणि या प्लाझ्माचे 3 मेन कंपोनंट्स असतात. म्हणजे प्लाझ्मामध्ये 3 मेन कंपोनंट्स कोणते कोणते असतात तर सगळ्यात पहिला म्हणजे वॉटर असतं की जे अबाउट 90 to 92% मध्ये वॉटर प्रेझेंट असतं. ह्या प्लाझ्माचा मॅक्झिमम पार्ट वॉटरचा. त्यानंतर दुसरा पार्ट येतो तो असतो प्रोटीन्सचा. आता हे प्रोटीन्स किती असतात तर साधारण 6 ते 8% हे प्रोटीन्स असतात. कुठले कुठले प्रोटीन्स असतात बघा ह्याच्यात. या प्लाझ्माचा जो पहिला कंपोनंट आहे किंवा पहिलं टाईपचं जे प्रोटीन आहे ते आहे अल्ब्युमिन. हा जो अल्ब्युमिन आहे त्याचं फंक्शन, अल्ब्युमिन हा प्रोटीनचा प्रकार आहे. याचं फंक्शन काय आहे तर वॉटरची जे ट्रान्सपोर्टेशन होतं ब्लडमधून तर ते ट्रान्सपोर्टेशन, मूवमेंट ऑफ वॉटर याच्याशी हा अल्ब्युमिन रिलेटेड आहे. सो मी अल्ब्युमिनच्या पुढे वॉटर असं लिहीन. तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जे आता बोर्डवरती आपण लिहितोय ना ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे आणि सगळं पाठ करतो का आपण नाही करत. मग जे जे बोर्डवरती लिहिले तेवढे वर्ड्स फक्त लक्षात ठेवायचे आणि ते तुम्ही एक्झाममध्ये प्रॉपर वेनं लिहायचे आहेत. मग हे प्रोटीन्स कुठले कुठले आहेत तर पहिलं प्रोटीन अल्ब्युमिन की जे वॉटरच्या मूवमेंटसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचा रोल इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दुसरा जो येतो तो ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिनलाच इम्युनोग्लोबिन असं देखील म्हटलं जातं. तर इम्युनोग्लोब्युलिन, तर ह्या इम्युनोग्लोब्युलिनचा किंवा ग्लोब्युलिनचं फंक्शन काय आहे तर अर्थातच इम्युनिटीसाठी ह्याचा रोल हा इम्पॉर्टंट आहे किंवा प्रोटेक्शन, इम्युनिटी असं लक्षात ठेवा किंवा प्रोटेक्शन. ओके, आता हे अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन असे 2 प्रोटीन्स झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो दॅट इज कोॲग्युलंट्स. कोॲग्युलंट म्हणजे काय तर ब्लडला गोठवण्याची प्रोसेस जे घटक करतात त्यांना म्हणायचं कोॲग्युलंट्स.
आपले ब्लड रक्त म्हणजे समजा जखम झाली तर जखम झाल्यानंतर त्या भागातलं रक्त काही वेळानं गोठतं, बरोबर की नाही. मग ते गोठण्याची प्रोसेस ज्यांच्यामुळं होते त्यांना म्हणायचं कोॲग्युलंट्स. आता हे कोॲग्युलंट्स कोण आहेत तर त्यांची नावं आहेत फिब्रिनोजेन आणि दुसरं कोॲग्युलंट आहे प्रोथ्रोम्बिन. कोणते कोणते दोन कोॲग्युलंट्स आहेत, फिब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन. नावं ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन हे दोन प्रोटीन्स आहेत. फिब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन हे दोन कोॲग्युलंट्स आहेत की जे ब्लडच्या क्लॉटिंगमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि आपल्या ह्या प्लाझ्माचा तिसरा कंपोनंट जो आहे तो आहे सॉल्ट्स. हे जे सॉल्ट्स आहेत ते साधारण 1 ते 2% प्रेझेंट असतात या प्लाझ्मामध्ये. कुठले कुठले सॉल्ट तर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांच्यासारखे सॉल्ट्स हे प्रेझेंट असतात की जे आपल्या बॉडीमधलं जे फ्लुईडचं प्रेशर आहे, ब्लडचं जे प्रेशर आहे त्या सगळ्याला कंट्रोल किंवा रेग्युलेट करायचं काम हे सॉल्ट्स करत असतात. सो हे झालं आपल्या ब्लडमधल्या प्लाझ्माचे कंपोजिशन आणि त्याच्यामध्ये असणारे कंपोनंट्स आणि त्या प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन. जे बोर्डवरती लिहिलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. जसं लिहिलं आहे त्या पद्धतीनं लक्षात ठेवा आणि मग त्याला तुम्ही प्रॉपर आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करा. हा झाला पहिला पार्ट, दॅट इज प्लाझ्मा. आता ब्लडचा जो दुसरा पार्ट आहे ते आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड सेल्स. तीन मेन प्रकारच्या ब्लड सेल्स आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. एक असतात RBC, दॅट इज रेड ब्लड सेल्स. त्यानंतर दुसऱ्या असतात WBCs, दॅट इज व्हाईट ब्लड सेल्स. आणि तिसरा प्रकार जो असतो ते असतात प्लेटलेट्स. वन बाय वन ह्या ब्लड सेल्स आणि त्यांचं कंपोजिशन किंवा त्यांचं फंक्शन काय काय आहे ते बघूयात. सगळ्यात पहिली जी ब्लड सेल आहे ती RBC, ज्यांना आपण इरिथ्रोसाइट असं देखील म्हटलं जातं. इरिथ्रोसाइट लक्षात राहिला शब्द तर बघा, नाहीतर RBC किंवा रेड ब्लड सेल असं लक्षात ठेवा. आता ह्या ज्या RBCs असतात त्यांचं अमाऊंट किंवा किती असतात ह्यांचं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये तर साधारण 50 ते 60 लाख एवढ्या रेड ब्लड सेल्स आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये प्रेझेंट असतात पर मिलीमीटर क्यूब. 1 मिलीमीटर क्यूब ब्लडमध्ये साधारण 50 ते 60 लाख एवढ्या RBCs ह्या प्रेझेंट असतात. आता ह्या RBCs तयार कुठं होतात तर आपल्या बोन मॅरोमध्ये. आता बोन मॅरो हे काय आहे तर आपलं मोठी जी ब्लड बोन्स असतात त्या बोनना जर तुम्ही कट केला तर त्याच्या आतमध्ये एक प्रकारचं फ्लुईड असतं की ज्याला बोन मॅरो म्हणतात. ह्या बोन मॅरोमध्ये ह्या RBCs ज्या आहेत त्या तयार होतात आणि ह्या प्रत्येक RBCचा लाईफ स्पॅन जो असतो, RBCs जगतात किती दिवस तर 100 ते साधारण 127 डेज हा त्या प्रत्येक RBCचा लाईफ स्पॅन असतो. म्हणजेच प्रत्येक 100 किंवा 127 दिवस एवढ्या कालावधीनंतर त्या RBCs मरून जातात. त्यानंतर लिव्हरकडून बाहेर टाकल्या जातात आणि परत तुमच्या बोन मॅरोमध्ये नवीन RBCs ज्या आहेत त्या तयार होतात. आता ह्या RBCsचं फंक्शन काय आहे तर यांच्यामध्ये असतो हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन हा काय आहे तर इट इज ॲन ऑक्सिजन कॅरियर. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जो ऑक्सिजन आहे ते प्रत्येक सेलमध्ये पोचवण्याचं काम ह्या हिमोग्लोबिन ह्या पिगमेंटचं असतं. हा पिगमेंट रेड कलरचा असतो आणि म्हणून आपल्या RBCचा कलर जो आहे तो रेड कलर असतो, हे लक्षात ठेवा. मग ह्या RBCचं फंक्शन काय तर ऑक्सिजन कॅरी करणं, आपल्या बॉडीमध्ये कंडक्ट करणं, प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोचवणं. ही पहिली सेल झाली, दॅट इज RBC. आता दुसऱ्या प्रकारच्या ज्या सेल्स आहेत
त्याच्यातला दुसरा प्रकार आहे WBC, दॅट इज व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण म्हणूया. या व्हाईट ब्लड सेल्स ह्या देखील आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होतात, जशा RBC तयार होतात. आता ह्या व्हाईट ब्लड सेल्सचं प्रमाण किती असतं? साधारण 5 ते 10,000 ह्या RBCs प्रेझेंट असतात पर मिलीमीटर क्यूब ब्लडमध्ये. हे जे प्रमाण मी सांगितले ना एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. WBCs किती होत्या? आपल्या RBCs किती होत्या? 50 ते 60 लाख. WBCs किती आहेत? 5,000 ते 10,000 आहेत. नाहीतर तुम्ही म्हणाल 5 नाही, 5,000 ते 10,000 एवढे व्हाईट सेल्स ज्या आहेत आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. या व्हाईट सेल्स ज्या आहेत त्याचे एकूण परत 5 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात. कुठल्या असतात? तर नावं लक्षात ठेवा बरं काय. इओसिनोफिल्स, बॅसोफिल्स किंवा बेसोफिल्स, त्यानंतर न्यूट्रोफिल्स, त्यानंतर लिम्फोसाइट्स, ह्या सगळ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाईट सेल्स आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक प्रकार येतो दॅट इज मोनोसाइट्स. इओसिनोफिल्स, आता ह्यातले फिल 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 हे तिघी जणांचं कॉमन आहे. मग लक्षात कसं, कारण ही नावं एक्झाममध्ये तुमची बघितली जातात. ब्लडचं कंपोजिशन जेव्हा चेक केलं जातं, समजा आला 5 मार्कांसाठी ह्या ह्युमन ब्लडवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज द कंपोजिशन किंवा स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ब्लड, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळ्यांची नावं मेन्शन करणं एक्सपेक्टेड असतं. लक्षात कसं ठेवणार? तर फिल 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 तिन्हीकडं कॉमन आहेत, सो ते आपण बाजूला ठेवूया. इओसिनो, बॅसो, न्यूट्रो. इओसिनो, बॅसो, न्यूट्रो हे 3 प्रकारचे फिल झाले. त्यानंतर येतो लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, ह्या 2 प्रकारच्या साइट. ह्या सगळ्या काय आहेत? WBCचे वेगवेगळे टाईप्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्यांचं मिळून जे फंक्शन आहे ते आहे प्रोटेक्शन. ह्या सगळ्या सेल्स या आपल्या बॉडीच्या सोल्जर सेल्स आहेत. जे आपले सैनिक पेशी म्हणतो ना, तशा बॉडीमध्ये कुठलेही एक्सटर्नल पार्टिकल्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस जे काही आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायचं काम हे ह्या WBCच्या वेगवेगळ्या प्रकारचं. सो हे आपले काय झाले? प्रोटेक्शन किंवा सोल्जर्स झाले आपल्या बॉडीचे. आणि तिसरा जो प्रकार आहे, हे सगळ्यांनी नावं लक्षात राहतील का बघा. थोडंसं घोका 1-2-4 वेळा मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं आणि लिहून काढा. लिहून काढल्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आता तिसऱ्या प्रकारचा जो ब्लड सेल आहेत त्या आहेत प्लेटलेट्स. आता ह्या प्लेटलेट्स काय असतात? तर एकदम स्मॉल साईजच्या सेल्स आहेत. आता ह्या आपल्या ज्या RBCs आहेत त्यांच्याबद्दल एक सांगायचं माझ्याकडनं राहिलं की ह्या RBCs ह्या अन्यूक्लिएटेड असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो बघा. आणि अशा प्रकारच्या कॉन्केव असा शेप असतो त्यांचा. ह्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं कारण त्यांना मॅक्झिमम ऑक्सिजन कॅरी करायचा असतो. आणि न्यूक्लियस असलं तर तेवढी जागा व्यापली गेली ना, जागा कमी झाली ऑक्सिजन कंडक्शनसाठी. आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन कंडक्ट करता यावं म्हणून या RBCsमध्ये न्यूक्लियस नसतो, हे लक्षात घ्या. बाय कॉन्केव असा ह्यांचा शेप असतो आणि न्यूक्लियस नाही. WBCsमध्ये मात्र न्यूक्लियस प्रेझेंट हा. हा एक दोघांच्या मधला फरक तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि तिसरा प्रकार आहे प्लेटलेट्स. ह्या एकदम छोट्या साईजच्या सेल्स आहेत की ह्या ब्लड क्लॉटिंगसाठी ह्यांचं मेन फंक्शन जे आहे ते ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये, रक्त गोठवण्याच्या प्रोसेसमध्ये ह्यांचा रोल इम्पॉर्टंट असतो. आणि ह्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या देखील साधारण 4.5 ते 5 किंवा 6 लाखापर्यंत पर मिलीमीटर क्यूब ह्या एवढ्या प्लेटलेट्स तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. 2.5 ते 4 लाख एवढ्या प्लेटलेट्स
1 मिलीमीटर क्यूब ब्लडमध्ये ह्या प्रेझेंट असतात आणि ह्यांचा रोल काय आहे तर ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट द ब्लड, त्याचे कंपोनंट्स प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. प्लाझ्माबद्दल तुम्हाला डिटेल सांगितलं, ब्लड सेल्स त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचे नंबर किती असतो, प्रत्येक प्रकारच्या ब्लड सेल्स त्यांचं फंक्शन काय आहे, हे सगळे पार्ट्स एक्झामसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट.